आजच्या फूड फॅक्ट फ्रायडेमध्ये आपण बोलणार आहोत एका खूपच ट्रेंडिंग विषयावर, ते म्हणजे तूप. आजकाल घी कॉफी, बुलेट फ्रूट कॉफी, वजन कमी करण्यासाठी सकाळी तूप खाणे, असे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर दिसतात. पण खरंच तूप किती खावं, कधी खावं आणि कोणासाठी योग्य आहे, चला जाणून घेऊया. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, तूप हे आरोग्यदायी फॅट आहेच, पण जास्त तूप म्हणजे जास्त आरोग्य असं मुळीच नसतं. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आता गाईच्या आणि म्हशीच्या तुपाबद्दल बोलूया. गाईचं तूप तुलनेने हलकं, पचायला सोपं आणि रोजच्या वापरासाठी अधिक मान्य जातं. पण म्हशीचं तूप अधिक फॅटयुक्त, जड आणि जास्त कॅलरीज देणारं असतं. म्हणूनच वजन वाढवायचं असेल किंवा जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरू शकतं. मग खायचं तरी किती? सामान्यतः निरोगी व्यक्तीसाठी दिवसाला 1 ते 2 टीस्पून तूप पुरेसं असतं. पण आता येते माझी गोल्डन डॉक्टर टीप. तूप कधीही चमच्याने वेगळं खाण्यापेक्षा गरम वरम भात, खिचडी, भाकरी किंवा डाळीसोबत खा. कारण संशोधनानुसार फॅट्स जेवणासोबत घेतल्यास फॅट सोल्युबल व्हायटॅमिन्स म्हणजे ए, डी, ई आणि के यांचे शोषण अधिक चांगले होण्यास मदत होते. तसेच तूप गरम अन्नावर घातल्यास त्याची चव, तृप्ती आणि पचनाचा अनुभव अधिक चांगला होतो. मात्र ज्यांना स्थूलता, अनियंत्रित कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर किंवा हृदयविकाराचा धोका आहे त्यांनी तूप हे मर्यादितच घ्या. आणि लक्षात ठेवा, घी कॉफी हा ट्रेंड असू शकतो, पण संतुलित आहाराला पर्याय नाही. आता कमेंट करून सांगा, तुम्हाला गाईचं तूप जास्त आवडतं की म्हशीचं तूप? तोपर्यंत खात राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आनंदी राहा.